नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. तर बघा आज या ठिकाणी आपण आजचे दिनांक बघा 15 जुलै 2025. तर बघा या ठिकाणी आजच्या दिवशी मित्रांनो बघा या ठिकाणी जेवढे काही चालू घडामोडीवरचे प्रश्नसांच्या ठिकाणी पडतील ते सर्व काय बघा या ठिकाणी मित्रांनो आपण आजच्या बघा व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. म्हणून काय करा बघा आजचा जो तुम्ही हा संपूर्ण भाग आहे बघा अवश्य या ठिकाणी अभ्यासून घ्या. आणि यामागील जर तुम्ही अद्याप पार्ट पाहिजे नसाल त्या पार्टची बघा ठिकाणी आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आम्ही अवेलेबल करून दिली आहे. त्या प्लेलिस्टची बघा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकतो. आवश्यक ते व्हिडिओ देखील बघा तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या. ओके, तरच बघा महाराष्ट्रातील आपल्या मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी बघा या ठिकाणी अत्यंत उपयुक्त अशी या ठिकाणी करंट अफेअर्सवरचे बघा या ठिकाणी आपण डेली रोजप्रमाणे बघा या ठिकाणी आपण प्रश्न घेऊन येत असतो. म्हणून काय करा, सबस्क्राईब बघा मित्र या ठिकाणी आताच करून घ्या. ओके, तर प्रश्न पहिला, UPI ट्रान्झॅक्शन मध्ये खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा मित्रांनो UPI ट्रान्झॅक्शनमध्ये बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणतं राज्य जे आहे मित्रांनो या ठिकाणी बघा प्रथम क्रमांकावर आहे? तर जे की बघा या ठिकाणी क्रमांक महाराष्ट्र बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जी की तुम्हा सर्वांना लक्षामध्ये ठेवायचं. ओके, जी की बघा क्रमांक या ठिकाणी महाराष्ट्र आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढचा, AI द्वारा संचलित जगातील पहिले हॉटेल कोणत्या ठिकाणी खोलण्यात आले आहे? तर ओके, तर बघा AI द्वारा संचलित जगातील पहिले हॉटेल या ठिकाणी कोणत्या बघा ठिकाणी बघा खोलण्यात आलं आहे? तर क्रमांक बघा दुबई बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील, जे की तुम्हाला सर्वांना लक्षामध्ये ठेवायचं. ओके, क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे 2025 चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार या ठिकाणी कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा जे की क्रमांक वर्ष देशपांडे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक वर्ष देशपांडे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा चौथा, इंग्लंड विरुद्ध जगातील सर्वाधिक बघा इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ठरला आहे? भारतीय फलंदाज. तर बघा इंग्लंड विरुद्ध मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या भारतातील सर्वाधिक या षटकार ठोकणारा या ठिकाणी फलंदाज कोण ठरलेला आहे? तर जे की क्रमांक ऋषभ पंत मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, जे की क्रमांक ऋषभ पंत. ओके, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढचा बघा काय म्हणतो, कोणत्या राज्यातील अर्थुंकल बघा अर्थुंकल हे OMS प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे? तर कोणत्या राज्यातील अर्थुंकल हे OMS प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरलं आहे? तर जे की बघा क्रमांक केरळ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक केरळ. ओके, असू द्या लक्षामध्ये. सहावा बघा, पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने किती मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? तर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने एकूण किती मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? तर बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक 100 मीटर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके, क्रमांक 100 मीटर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. सातवा, ऋषभ पंत इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक किती षटकार मारणारा या ठिकाणी बघा फलंदाज ठरला आहे मित्रांनो? तर या ठिकाणी अविनाश आहे बघा, सॉरी चुकीनं पडलंय. तर या ठिकाणी बघा फलंदाज आहे बघा, फलंदाज. ओके, फलंदाज ठरला आहे. तर बघा या ठिकाणी ऋषभ पंत हा इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक म्हणजे किती षटकार मारणारा फलंदाज ठरलेला आहे? तर जे की क्रमांक 36 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक 36 असू द्या लक्षामध्ये सर्वांच्या. पुढे 8वा, कोणत्या देशाचा AR हरिकृष्णन भारताचा 87वा ग्रँड मास्टर बनला आहे? तर बघा मित्रांनो कोणत्या राज्याचा आपल्या भारतातील AR हरिकृष्णन हा भारताचा 87वा ग्रँड मास्टर बनला आहे? तर जे की बघा क्रमांक केरळ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील, जे की तुम्हा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. ओके, काय करा
बघण्यासोबत वही पेन घ्या आणि त्या वही पेन घेऊन मित्रांनो बघा वहीमध्ये या ठिकाणी सर्व काही बघा नोट्स काढून घ्या आणि पाठांतर करून घ्या. बघा येत्या परीक्षेसाठी मित्रांनो अत्यंत की इम्पॉर्टंट PYQ स्वरूपाच्या ठिकाणी आपले हे आजचे सर्व काही प्रश्नसंच आहेत, म्हणून काय करा लिहून घ्या आणि पाठांतर मात्र करा. ओके. पुढचा प्रश्न बघा 9वा कशा स्वरूपाचा आहे. देशातील UPI व्यवहारामध्ये बघा महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे. तर देशातील UPI व्यवहारामध्ये मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा आपल्या एकूण किती टक्के या ठिकाणी वाटा आहे. तर बघा जे की क्रमांक 8.80 हा बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या भारत देशातील UPI व्यवहारामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा वाटा आहे. बघा जे की क्रमांक 8.80 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. असू द्या लक्षामध्ये. पुढे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेवर नामनिर्देशित केली. तर बघा मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. तर जे की बघा क्रमांक ब उज्ज्वल निकम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की तुम्हा सर्वांना लक्षात ठेवायचं. ओके. क्रमांक बघा या ठिकाणी ब प्रश्नाचा आपला योग्य आन्सर राहील. पुढे बघा 11वा कोणत्या जिल्ह्यातील वर्षा देशपांडे यांना 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार मिळाला आहे. तर बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील वर्षा देशपांडे यांना 2005चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार मिळालेला आहे. तर बघा क्रमांक अ बघा जे की सातारा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील, जे की तुमच्या सर्वांना बघा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. ओके. क्रमांक अ बघा सातारा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. 12वा युनेस्कोच्या 47व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कुठे पार पडले आहे. तर युनेस्कोच्या 47व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पार पडलं आहे. तर बघा जे की क्रमांक ब पॅरिस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके. क्रमांक ब पॅरिस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा ब. ओके. 13वा रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत. तर बघा रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत. तर बघा जी की क्रमांक अ सोनाली मिश्रा बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा क्रमांक सोनाली मिश्रा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे सोनाली मिश्रा. ओके. लक्षामध्ये असू द्या. 14वा काय म्हणतो बघा पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारी देशातील पहिले राज्य या ठिकाणी कोणतं ठरलं आहे. या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा पशुपालनाला या ठिकाणी कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे जे की देशातील आपल्या पहिले राज्य या ठिकाणी कोणते ठरले आहे. तर बघा जे की या ठिकाणी क्रमांक ड महाराष्ट्र बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके. महाराष्ट्र बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे बघा क्रमांक ड असू द्या लक्षामध्ये तुम्हा सर्वांना. क्रमांक ड या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. शेवटचा GDPच्या तुलनेत सर्वाधिक शिक्षणावर खर्च करणारा देश कोणता आहे. तर बघा या प्रश्नाचं जे आन्सर आहे बघा योग्य ते आहे क्रमांक स्वीडन. स्वीडन हा देश मित्रांनो बघा GDPच्या तुलनेमध्ये जगामध्ये सर्वाधिक शिक्षणावर खर्च करणारा देश आहे, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके. तर बघा हे होते मित्रांनो या ठिकाणी आपले आजचे जे की 15 जुलै 2025 रोजीचे जे की एकूण बघा 15 IMP प्रश्न संच जे की मित्रांनो बघा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे की बघा तुम्ही पोलीस भरती करा, तलाठी भरती करा, वनरक्षक करा, MPSC करा, UPSC करा, महानगरपालिका करा, DMER करा, पाटबंधारे विभाग, मृदा व जलसंधारण विभाग, कोणताही तुम्ही स्पर्धा परीक्षेची या ठिकाणी तयारी करत असाल त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जे की मित्रांनो करंट अफेअर्स बघा आपण या ठिकाणी रोज आपल्या या चॅनलच्या मित्रांनो माध्यमातून आपण सोडवत असतो. म्हणून काय करा रोज बघा सकाळी या ठिकाणी 7 वाजता बघा आपण व्हिडिओज बघा आपल्या या ठिकाणी अपलोड करत असतो 7 AM ला बघा. म्हणून या ठिकाणी बघा 7 AM ला आपला हा या ठिकाणी व्हिडिओ अपलोड होतो. म्हणून अवश्य आपला हा 7 वाजता तुम्ही व्हिडिओ अभ्यासून घ्या आणि आपला हा व्हिडिओ आवडल्यास अपलोडला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत जो आपला संपूर्ण व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत जे की एकदम कमी वेळेमध्ये जास्त तयारीसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.